स्वाद अनोखामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। स्वाद अनोखामध्ये आज आपण छोले आणि पुरी कशी करणार ते पाहणार आहोत। त्याकरता मी इथे छोले रात्रभर भिजत ठेवले होते आणि त्याला सकाळी मी 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। ते 2 कांदे आणि 2 टोमॅटो मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आहेत। त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले 2 पळी। तेल छान गरम झाल्यानंतर आपण कांदा आणि टोमॅटोची पेस्ट यात घालून घेतलेली आहे। कांदा टोमॅटो एकदम छान फ्राय झाल्यानंतर त्यात मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे। आता ह्या वाटणला छान साइडने तेल सुटल्यानंतर खाली लागू नये म्हणून ह्याला 2-3 वेळा आपल्याला हलवून घ्यायचं आहे। व्यवस्थित हे वाटण छान फ्राय झाल्यानंतर आपण यात 2 चमचे छोले मसाला घालून घेणार आहोत। 1 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे। आणि हे आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचे आहे छान प्रकारे। त्यानंतर आपण शिजवलेले छोले आणि त्याचं जे पाणी होतं तेही आपण यात घालून घेणार आहोत। आता ह्याच्यावर आपण कोथिंबीर घालून ह्याला छान उकळी काढून घेणार आहोत। तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे तशी तुम्ही ठेवू शकता। पुरी सोबत खायची आहे म्हणून थोडं पातळच ठेवायचं आहे। आता आपण पुरीची तयारी करून घेऊ। पुऱ्या करता मी इथे 1 वाटी रवा 1 वाटी पाण्यात भिजून घेतला आहे। 20 मिनिटं भिजवल्यानंतर तो छान फुलतो। त्याच वाटीच्या मापाने मी 2 वाटी गहू घेतलेले आहे। चवीनुसार मीठ घेतलेले आहेत आणि हे छान असं घट्ट असं मऊसर मळून घ्यायचं आहे। मळताना मी अर्धा चमचा तेलही यात घालून घेतलेले आहेत आणि ह्याला अर्धा तास भिजत ठेवायचं आहे। त्याने पुऱ्या एकदम छान मऊ आणि बिलकुलही तेलकट होत नाहीत। मी बघू शकता किती छान पुऱ्या फुललेल्या आहेत इथे। अशा सर्व पुऱ्या मी लाटून तळून घेतलेल्या आहेत। त्यानंतर मी असं सर्व केलेलं आहे। आपली छोले पुरी तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब। थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट।